रामकृष्ण हरी. सज्जन हो, जगामध्ये असा एक माणसाचा प्रवर्ग आहे की तो नेहमी नकारात्मक असतो. नकार असतो त्याचा नेहमी. हे नाही, ते नाही, हे देणार नाही, ते देणार नाही. एखाद्याला काही गोष्ट जरी द्यायची असली ना तर तो टाळीत असतो. काय काय गोष्टी टाळण्यासाठी तो वापरतो त्याच्याबद्दल सुभाषितकारांनी फार उत्तम हा सुभाषिताचा भाग रचलेला आहे. ऐका. मौनं कालविलंभश्च प्रयाणं भूमिदर्शनं भ्रुकुट्यन्यमुखी वार्ता नकारा षड्विध स्मृतः. सुभाषितकार म्हणतात तो नकारात्मक वृत्तीचा जो माणूस आहे ना, नाही म्हणणारा, तर तो नकार कसा कसा देतो. प्रत्यक्ष जरी तो नाही असं म्हणत नसला तरी पण त्याचे नाही म्हणण्याचे जे आयुध आहेत, प्रकार आहेत, ते अगदी तो वापरतो आणि समोरच्या माणसाला काही देण्याची प्रवृत्ती ठेवीत नाही. तो समोरचा माणूस गेलाच पाहिजे उठवून. अशा प्रकारचं काय करतो तो? मौनम. तो समोरचा माणूस काहीतरी आशेने आलेला असतो की बाबा गावामध्ये मोठा सप्ताह बसलेला आहे, श्रीमंत माणूस आहे, काहीतरी वर्गणी आपल्याला मोठं देईल आणि म्हणून तो आलेला असतो. किंवा अन्य काही खाजगी सांसारिक गोष्टीला काही मदत करेल, काही उसने पासने पैसे देईल म्हणून तो त्या आशेने त्याच्याकडे तो आलेला असतो. पण हा महाकंजूस असतो आणि तो काय करतो मग? त्याला नाही म्हणण्यापेक्षा मग काय करतो? तो समोरचा माणूस बोलतो, साहेब जरा अशी अशी अडचण आहे, पत्नी दवाखान्यात ॲडमिट आहे, 10,000 रुपये बिल आलेलं आहे, जरा मला उसने दिले तर मी तुमचे फेडून टाकेल वगैरे. तो असं बोलत असतो तो. आणि हा गप्प बसलेला असतो. मौनम. काहीही प्रतिक्रिया न देणं हा सुद्धा नकाराचं एक लक्षण आहे. मौनम. तो बोलून बोलून थकून जातो, पुन्हा पुन्हा बोलतो, साहेब माझ्याकडे लक्ष द्या ना तुम्ही, माझी फार गरज आहे हो आणि मला फार महत्त्वाची गोष्ट आहे हो. तरी पण तो तसाच गप्प असतो. म्हणजे मौनम हा एक प्रकार तो वापरतो. कालम नाही तर वेळ घालवतो. असं आहे, तुम्ही आता उद्या या. काय आमची गृहलक्ष्मी माहेरी गेली ना तर ती बहुतेक उद्या येईल, उद्या संध्याकाळपर्यंत आली तर उद्या संध्याकाळी या. मग तो उद्या संध्याकाळी येतो. तर उद्या संध्याकाळी आला का आता काय संध्याकाळ झाली, तुम्ही आता परवा येता का शनिवारी? तो म्हणतो मग शनिवारी येऊ का? हा शनिवारी येत चला म्हणाले. म्हणजे तो पुढे पुढे असा ढकलतो, काल अपव्यय करतो. विलंबश्च. विलंब लावतो, सारखा विलंब. काल विलंबश्च हे दुसरं आयुध तो वापरतो. आणि तिसरं आहे प्रयाणम. प्रयाणम भूमिदर्शनम. प्रयाण म्हणजे मधूनच उठून जातो, तिकडे काहीतरी करतो, मध्येच कोणास तरी बोलतो, मंडळीला बोलतो, मुलाशी बोलतो आणि असं मधून मधून त्याची ते वृत्ती आहे तो खंडित करतो. म्हणजे त्या समोरच्या माणसाला डिस्टर्ब होऊन तो म्हणतो ठीक आहे, हा देत नाही वाटतं. भूमिदर्शनम. चौथा प्रकार भूमिदर्शनम. नाही तर खाली पाहतो मधून मधून. त्याच्याकडे पाहण्याच्या ऐवजी तो खाली पाहतो. समोरचा माणूस जर बोलत असला आणि तो माणूस जर खाली पाहत असला तर समोरच्या माणसाला वाईट वाटतं की अरे हा मी बोलतो आहे आणि तो कशाला खाली पाहतो. नजरेला नजर जर माणसाने भिडवली नाही तर समोरचा जो वक्ता असतो, बोलणारा असतो, त्याला फार डिस्टर्ब होतं. तेव्हा प्रयाणम. आणि दुसरं आहे भूमिदर्शनम. भ्रुकुट्यन्यमुखे वार्ता. भ्रुकुट्य म्हणजे भवयाशा असं करतो, म्हणजे वर खाली वर खाली वर खाली अशा भवया करतो. त्या माणसाला समोरच्या असं वाटतं काय लखवा झाला आहे का काय याला, असं काय करतो भवया, असं असं करतो येतो सारखं. तर समजायचं की अरे ह्या काहीतरी वेगळंच याचं चाललं आहे नाटक. आणि अन्यमुखी वार्ता. नाही तर मग दुसरा जो बसलेला शेजारी त्याच्याशी मध्येच बोलायला सुरुवात करतो. म्हणजे याचं जे बोलणं आहे ते सोडून देतो आणि विषयांतर करतो. अन्यमुखी वार्ता नकारा षड्विध स्मृतः. हे 6 नकार शास्त्रकारांनी सांगितलेले आहेत आणि हे 6 नकार तो माणूस वापरतो. हा पहिला वापरतो तो मौनम. मौनम सर्वार्थ साधनम असं एक सुभाषित आहे. मौनाचा दुरुपयोग करून
तो काही बोलतच नाही, पुढच्या माणसाशी ते बोलतच नाही, पुढचाच माणूस सारखं बोलत राहतो. मौनम सर्वार्थ साधनं असं एक आहे. आणि येत जा, शनिवारी येत जा, कालविलंब. हां, मला काय घाई आहे हो असं म्हणून मधूनच उठून जाणार. हां, मला तारीख आहे कोर्टाची आणि असा करून मधूनच उठून जाणार. आणि म्हणून नाथ महाराज म्हणतात, घेऊ जाणे परी देऊ नाही जाणे. घ्यायचं असलं तर कळतं त्याला, पण कोणाला द्यायचं असेल तर हे 6 नकार तो वापरतो. तेव्हा हे नकार वापरणारे जे लोक असतात ते श्रीमंत, मनाने श्रीमंत नसतात. म्हणून अशा लोकांपुढे जाणं, त्यांच्यापुढे काय याचना करणं म्हणजे हे मूर्खपणाचं लक्षण आहे. तेव्हा यांचे लक्षणं ओळखूनच ते टाळावं शहाण्या माणसाने. कारण आपलाही काल अपव्यय होतो, आपला हे अपमान होतो आणि आपलं काम होत नाही. हे सगळ्या गोष्टी विक्षिप्त अशा असतात. तेव्हा हे 6 लक्षणं ज्याच्यामध्ये आहेत अशा माणसाकडे काही याचना करणं टाळा असं सुभाषित करायला म्हणायचं आहे. लक्षात ठेवा, आचरणात आणा आणि मग तुमचं बराचसा वेळ वाया जाणार नाही. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.